नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा. स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये. इथं बघा माझे आज परसबाग कसली फुलून आली होती आणि मला ते राहवलंच नाही. मग मी लगेच शूट घेतलं. इथं बघा माझ्या परसबागेमध्ये खूप सारे गुलाबाचे झाडं आहेत. तर बघा किती सुंदर दिसत. ह्या पांढऱ्या फुलांना तर ना गुलाबाच्या फुलाला एवढे फुलं आले होते आणि काही माहीत नाही का बरं असं झालं. बहुतेक झाडाची हाईट जास्त वाढल्यामुळं काही कळ्या तर ना ॲटोमॅटिक न फुलताच ते मोडून पडले होते. हे बघा इथं दिसतंय ना. तर ते कसं काय माहीत नाही मला, पण कसं काय असं मोडून पडले होते. मग त्याच्यामुळे मी ते तोडून पण घेतले. बघा किती सुंदर छान फुलं आहेत आणि त्या कळ्या मी उमलण्याची वाट पाहते. कारण मी कुठलीच कळी न उमलता तोडत नाही. जर अशी अर्धी जरी राहिली ना, 1-2 दिवस लेट का होईना, पण मी ती पूर्ण फुलल्यानंतरच तोडते. आणि आपल्या समाजात हे असंच व्हायला लागले, कळा उमलण्या अगोदरच त्या तोडल्या जायल्यात. हे बघा ना कसली निर्दयी घटना घडली डोंगराळे मालेगावची. पाहायला गेले तर ती मुलगी किती छोटी होती आणि तिच्यावर अशी निर्घृण हत्या केली तिची. आपल्याकडून नकळत जरी अशी साधी मुंगी जरी चिरडली गेली तर आपल्याला वाईट वाटते. त्या नराधमाला कसं वाईट वाटलं नाही काय माहिती. थँक्स फॉर वॉचिंग.